नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएनं लोकसभा निवडणुकीत देशात पुन्हा एकदा बहुमतानं यश मिळवलंय। माननीय नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार असून या ऐतिहासिक क्षणाचा जल्लोष आणि आनंदोत्सव भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जालना शहरामध्ये साजरा करण्यात आला। यावेळी भाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून पेढे वाटून आनंद साजरा केला। यावेळी मोदी सरकारच्या घोषणा देऊन जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी जालना विधानसभा प्रमुख भास्करआबा दानवे, राजेश राऊत, अर्जुन गेही, सिद्धिविनायक मुळे, आतिक खान, धनराज काबलिये, इम्रान सय्यद आदींसह भाजपा महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथ घेत आहे, काय सांगणार? आज देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय नरेंद्रभाई मोदी या ठिकाणी हॅट्रिक करतात आहे। तिसऱ्यांदा ते प्रधानमंत्री पदाची शपथ घेत आहेत, त्याबद्दल भारतीय जनता पार्टी जालना जिल्ह्यातर्फे माननीय रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वाखाली, भास्कर आबा यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जल्लोष आणि आनंद आम्ही या ठिकाणी साजरा करीत आहोत। परंतु या सगळ्याचं मी एकच शब्दामध्ये या ठिकाणी सांगतो की या ठिकाणी गड आला परंतु आमचा सिंह गेला। आज या ठिकाणी झारर लागलेली आहे, परंतु आमचे नेते यांना या ठिकाणी काही कारणाने पराभव स्वीकारावा लागला। आज जालना जिल्ह्यातल्या जनतेचा या ठिकाणी त्यांना विसर पडली असेल की या शहराचा आसन, जिल्ह्याचा आसन आणि मतदारसंघाचा विकास माननीय रावसाहेब पाटील दादा दानवे यांनी केलेला आहे आणि त्याकरता आता आपल्याला ही प्रतीक्षा काही वर्षापर्यंत करावं लागेल विकासाच्या संदर्भामध्ये। त्यामुळे मी एवढं सांगतो की आज या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेब शपथविधी घेतात, त्यामुळं आम्ही या ठिकाणी जल्लोष साजरा करीत आहोत। प्रतिनिधी नाझिम मनियार, NTV न्यूज मराठी, जालना।